महिला आला आणि राखीव गटात सुद्धा आमदार साहेबांनी स्वतःच्या पत्नीला उमेदवारी दिली तेव्हा माहिती काढली, अरे बाबा हा इतका नगरपालिकेसाठी प्रेम काय, नगराध्यक्ष मोठा होतो का आमदार मोठा होतो, माहित आहे ना तुम्हाला? अरे माहित आहे का आमदार मोठा होतो का नगराध्यक्ष मोठा होतो? आमदार होतो ना. तरी नगराध्यक्ष पदाचा मोह सुटत नाही. याच्या कारनामा काय तुम्हाला सांगतो. मागील 3.5 वर्षात जवळपास 3000 कोटी रुपयाचा निधी भंडारात आणला. हे सगळे गाजावाजा करून सांगून राहिले. आता याच मंचावर काही दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यांनी सांगितलं मी भंडाराला 3000 कोटी रुपये दिले. तुम्हाला दिसतात का भंडारात 3000 कोटी रुपये? काही रस्ते आपले सोन्या चांदीचे बनले आहेत का? काही वाड्यात नाली वगैरे दिसतात का? गेले कुठं पैसे? एक व्हिडिओ क्लिप फिरत आहे व्हॉट्सअपवर, बघा ते 3000 रुपये कोटी कुठे गेले. 3 कोटी रुपयाची गाडी दिसत आहे, मोठे मोठे बंगले दिसत आहे, मोठ्या मोठ्या कॉलेजेस दिसत आहेत. ते आहेत हे 3000 कोटी रुपये. हे दिसून राहिले ना. मग रस्ते का नाही दिसत? काम काऊन नाही दिसत? कारण काय है, पैशाचा आता इतका आलाय लोकांना की बाबा नगरपालिका हातातून गेली. 3.5 वर्ष झाले आपण इथून सगळे पैसे कमवत आहोत. नगरपालिका जर आपल्या हातातून गेली आपली ही कमाई जाणार आहे. तर तुम्ही देणार का अशा लोकांना नगरपालिका? द्यायची आहेत एकाच घरी 2-2 पद. म्हणून आपण सगळ्यांना माहित आहे की मागील 3.5 वर्षात ज्याप्रमाणे भंडाराच्या जनताची ही लूट झाली आहे. आता आपण पाहिलं आपल्या संविधानामध्ये तरतूद आहे, आपल्या दलित बांधवांसाठी दलित वस्तीचा एक फंड येतो, त्याला कुणाला वळती करता येत नाही. मागील 60 वर्षाच्या काळात जो झालेला नाही तो या 3 वर्षात झालेला आहे. दलित बांधवांचे हक्काचे पैसे 36 कोटी रुपये वार्डात खर्च व्हायला पाहिजे होते. ते त्या नदीकाठी जो बुडी क्षेत्रात आहे, जी जागा नगरपालिकाच्या मालकीची सुद्धा नाही, तिथं ते दलित बांधवांचे 36 कोटी रुपये टाकण्यात आलेले आहेत. व ते कंपनी कुणाची आहे माहिती आहे का तुम्हाला? ते कंपनी आहे श्रीयन इन्फ्रास्ट्रक्चर. श्रीयन कुणाचं नाव आहे माहिती आहे का? आमच्या लाडक्या आमदार साहेबांच्या मुलाचं नाव आहे. आणि ती त्यांची कंपनी आहे जे 36 कोटी रुपये तिथं कामात गेलेले आहेत. आणि तिथे डायरेक्टर कोण आहेत माहिती आहेत का? त्यांच्या बहिणी, त्यांचे भाचे, सब माल अंदर. तर अशी ही प्रवृत्ती आपण पाहिलेली आहे. माझ्याकडे तर पूर्ण पुरावे आहेत. ज्या दिवशी मी संपूर्ण पुरावे काढले, आपले लाडके नेते 100% तुम्हाला जेलमध्ये दिसणार आहेत. पर अभी टाइम आने का है. एक एक धीरे धीरे निकालेंगे. और 2 दिन बाकी है. 30 तारीख आहे, 1 तारीख आहे. डेली तुम्हाला एक एक पॅकेज मिळणार आहे. देऊ का नाही देऊ? सगळे घोटाळे निघाले पाहिजेत का नाही निघाले पाहिजेत? म्हणून हळूहळू तो पूर्ण एपिसोड तुमच्या समोर येणार आहे. किती घोटाळेबाज लोकांना आपण किती मदत केली. अरे मलाही नव्हतं माहित. मलाही आता माहित झाला जेव्हा मी बघितलं, अरे बाबा आमदार राहून नगराध्यक्षता मोह सुटून गाऊन नाही राहिला. तेव्हा बघितलं, माहिती काढली. अरे म्हटलं आमदाराला फक्त 5 कोटीचा निधी आहे, फक्त 5 कोटीचा. आणि नगर परिषदेला आलेले आहेत 700 कोटी रुपये. आता 700 कोटीचे 20-25% हिशोब लावून घ्या. किती झाले 700 कोटीचे 20%? अरे किती होता? 700 कोटीचे 20% 140 कोटी होता फक्त नगरपालिकेचे. मग 3000 कोटीचे 20% झाले किती? 600 कोटी. तर असं आहे, आता हे 600 कोटी टाकायचे कोटी हे तुम्हाला मिळणार आहेत 10-10 हजार रुपये एका मताचे. लोकांना आता पॅकेज मिळत आहे माहिती आहे का? बायांना आयडेंटिटी कार्ड देत आहेत. 10,000 रुपयाचा पॅकेज आहे. अरे माहिती आहे का बाईंना? असं नकली आय कार्ड टाकलेले आहेत माहिती आहेत का लोकांना? तुम्हाला सांगतो हे संपूर्ण पैसे
हे आपले आहेत, आपले पैसे आहेत, हे नगरपालिकेचे पैसे आहेत. सगळे पैसे सगळ्यांनी घ्यायचे, आपल्या हक्काचे पैसे आहेत ते. पण मतदान कुठे करायचं? मतदान कुठे झालं पाहिजे? फक्त कमळ. मी जास्त बोलत नाही, हळूहळू बोलणार, उद्या बोलणार, परवा बोलणार, ठीक आहे. आता येत्या 2 तारखेला नगराध्यक्ष पदाकरिता आपले जे उमेदवार आहेत मधुराताई मदनकर यांना 10 वर्ष झालेले आहेत नगरपालिकेत. याआधी 10 वर्ष त्यांचे मिस्टर मिलिंद भाऊ होते. 20 वर्षात त्यांनी आपल्या वार्डात केलेलं काम सगळ्यांना माहीत आहे. आणि या 20 वर्षात 1 रुपयाच्या भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर कुणी आरोपही करू शकला नाही. यावरून आपल्याला सिद्ध होते की आपली नगरसेवक पदाची उमेदवार किती नीट अँड क्लीन शवीची आहे. म्हणून तुमच्या मधील एक सामान्य वर्गातील सामान्य महिलेला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भाजपने दिली आहे. मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो, येत्या 2 तारखेला मधुराताई मदनकर यांना मोठ्या मताधिक्यानं तुम्ही कमळाच्या निशाणीवर मत देऊन विजयी कराल ना?